नमस्कार, मी आहे सविता आणि आजच्या भागामध्ये आपण बनवतोय समोसे. अगदी हॉटेलसारखे छान कुरकुरीत असे समोसे घरच्या घरी कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पाहू शकताय रंग तर समोस्यांना अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीला सुद्धा तितके छान होतात बरं का हे समोसे. तर समोसे म्हटलं की आपण बऱ्याचदा बाहेरूनच हॉटेलमधून वगैरे विकत आणून घरी खातो. पण ही रेसिपी तुम्ही एकदा बघाल ना, परत हॉटेलमधून समोसे विकत आणणारच नाही. तुम्ही घरच्या घरीच समोसे बनवाल, इतकी सोपी रेसिपी आहे. तर कोटिंगवरूनच तुम्हाला समजत असेल किती छान कुरकुरीत खुसखुशीत झालेले आहेत. तर काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या ना, तर हॉटेलसारखे समोसे आपण घरच्या घरी बनवू शकतो बरं का. चला तर मग हे छान कुरकुरीत खुसखुशीत आणि चविष्ट असे हॉटेलसारखे समोसे घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण पाहूयात. समोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण हे समोसेचा आवरणासाठी जे पीठ लागणार आहे ना, ते मळून ठेवणार आहोत. तर त्यासाठी इथे एक परात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2.5 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून थोडंसं हे चमच्यानं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे तेलाचं मोहन. तर थंड तेलाचं मोहन टाकायचं आहे. तेल कडकडीत गरम करून टाकू नका. तर कडकडीत गरम तेल टाकल्यानं काय होतं, आपण जेव्हा समोसे तळतो ना, त्याच्यावरती असे बुडबुडेसारखे दिसतात. त्याच्यामुळे कच्च्या तेलाचं मोहन टाकायचं. तर 2 चमचे कच्च्या तेलाचं मोहन टाकलेलं आहे. 2-3 चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये कच्च्या तेलाचं मोहन टाकायचं आहे. तेल टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपण जे तेल टाकले ना कच्चं, ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे पीठ चोळून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टसर असं समोशाचं आवरणाचं पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. पीठ पातळ वगैरे जास्त मळू नका, नाहीतर समोसे तळल्यानंतर ना छान कुरकुरीत होत नाही. त्याच्यामुळे थोडं घट्टसर समोस्याचं पीठ नेहमी मळायचं. तर पीठ व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मळल्यानंतर आणखीन 1-2 मिनटं ह्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे टेक्स्चर पाहू शकता पिठाचं असं छान आलं पाहिजे, तर समोसे छान बनतात. आता पीठ पहा थोडं घट्टसर असं मळलेलं आहे मी. ह्याच्यावरती कापड किंवा एखादा बाऊल झाकायचा आणि एक अर्धा तास तरी किमान हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता आपलं पीठ मुरते तोपर्यंत आपण आतलं समोस्याचं स्टफिंग बनवून घेऊया. तर इथं मी 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा धने घेतलेले आहेत. तर एखादा तडका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून या मसाल्यांचा छान असा सुगंध येईल. तर लो फ्लेमवरती 1 मिनिटभरामध्ये आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण जाळू नका मसाले, फक्त त्यांचा सुगंध येईपर्यंत आपल्याला थोडं गरम करायचे आहेत. तर मसाले मी भाजलेले आहेत, गॅस बंद केलेला आहे आणि मसाले थोडे थंड करून घ्यायचे. मसाले थंड झालेले आहेत. इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मसाले टाकलेले आहेत आणि थोडी जाडसर अशी याची भरड आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून बनवून घ्यायची आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये जरी बारीक केलं ना थोडं जाडसर तरी चालेल. तर इथे हे मसाले मी थोडे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे 2 इंच आल्याचे काप, त्याच्यानंतर एक 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या. आता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे जसं तिखट हवं असतील ना समोसे त्याप्रमाणे कमी जास्त करा, कारण आपण समोसाच्या स्टफिंगमध्ये नंतर थोडं लाल तिखटसुद्धा टाकणार आहोत. हे सर्व टाकून परत मिक्सरमध्ये हे सर्व मसाले फिरवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे जाडसर असं हे वाटण पाणी न टाकताच बनवून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे तेल टाकायचं. तेल तापलं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की पाव चमचा हिंग टाकलेला आहे. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि आपण जो मसाला मिक्सरमध्ये थोडा जाडसर वाटून घेतलेला आहे तो सर्व मसाला फोडणीमध्ये टाकायचा आहे. मसाला टाकून व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर या स्टफिंगमध्ये ना तेल अगदी जास्त प्रमाणात पण टाकायचं नाही आहे, कारण आपण समोसेसुद्धा तळणार आहोत, त्याच्यामुळे जास्त स्टफिंग ऑइली ठेवायचं नाही आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पाव चमचा हळद टाकायची आणि फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची. आता याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट. लाल तिखट आता तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, कारण आपण मसाल्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या होत्या. तर मी तर एक मोठा चमचा होईल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी हिरवे वाटाणे टाकलेले आहेत. ताज्या वाटाण्याच्या शेंगा असतात ना, त्याच्यामधले हे वाटाणे टाकलेले आहेत. वाटाणे व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि इथं मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये व्यवस्थित हे परतून घ्यायचं. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वाटाणे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. एक 5 मिनटं शिजवून घ्यायचे वाटाणे.
नाहीतर कधी कधी काय होतं, आपण वाटाणे कच्चे ठेवले ना की तळल्यानंतर ते व्यवस्थित शिजले जात नाहीत आणि ते समोसे खाताना कच्चेच लागतात. त्याच्यामुळे थोडं पाणी टाका आणि अशा प्रकारे वाटाणे शिजवून घ्या. आता याच्यामध्ये स्मॅश केलेले बटाटे टाकायचे आहेत. तर इथं मी एक 5-6 बटाटे उकडून साली काढून स्मॅश करून घेतलेले आहेत. हातानेच मी अशा प्रकारे कुस्करून घेतलेले आहेत. तुम्ही स्मॅशरनं बारीक केले तरीसुद्धा चालतील. याला व्यवस्थित असं मसाल्यामध्ये बटाटे टाकून परतून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता किंवा दोन्ही नसतील ना तर थोडंसं लिंबूचा रस टाकला तरीसुद्धा चालेल. दोन्ही मसाले टाकून परत एकदा हे स्टफिंग जे आहे ते व्यवस्थित कढईमध्ये परतून घेतलेलं आहे. मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता याच्यामध्ये टाकायचे आहेत 1 चमचाभर कसुरी मेथी. कसुरी मेथीनं खूप छान फ्लेवर येतो समोस्यांना, असेल तर नक्की टाका. आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. परत एकदा हे सर्व व्यवस्थित पळीनं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 2-3 मिनटं ह्याला लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्यांचा जो सुगंध आहे ना तो पूर्ण स्टफिंगला व्यवस्थित असा लागतो. तर एक 2-3 मिनटं झाकण ठेवून ह्याला वाफ देऊन घेतलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपलं स्टफिंग तयार आहे. स्टफिंग एक 5 मिनटासाठी थंड करून नंतरच समोसे बनवायला घ्या. गरम गरम स्टफिंगचे समोसे बनवू नका. अर्धा तास झालेला आहे. पीठसुद्धा आपलं छान मुरलेलं आहे. आता ह्याचे आपल्याला गोळे करायचे आहेत. जसे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे समोसे बनवायचे असतील ना त्या आकाराचे गोळे करा. तर इथे मी मिनी समोसे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी छोटे छोटे थोडे लिंबू आकारापेक्षा थोडेसे मोठे असे गोळे घेतलेले आहेत. तुम्हाला जर अगदी हॉटेलसारखे थोडे मोठे गोळे बनवायचे असतील ना, आपण जेवढा चपातीला गोळा घेतो ना तेवढा घ्यायचा. तर मी इथं थोडे छोटे समोसे बनवणार होतो म्हणून छोटे गोळे करून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे समोसे तुम्ही मोठे छोटे बनवू शकता. थोडासा मी इथं मैदा घेतलेला आहे. मैदा लावून ह्या पाऱ्या ज्या आहेत समोस्याच्या त्या मी लाटून घेणार आहे. तुम्ही तेल लावून लाटून घेतलं तरीसुद्धा चालेल. आणि जर तेल लावून तुम्हाला सोपं पडत नसेल तर अशा प्रकारे थोडासा मैदा लावायचा आणि हे समोस्याच्या ज्या पाऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे अंडाकार मध्ये ह्या समोस्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि थोड्या जाडसरच ठेवायच्या, अगदी पातळ लाटू नका. तर अशा प्रकारे ही एक पारी लाटलेली आहे. त्याला अशा प्रकारे मधून चाकूनं कट करून घ्यायचं. आता एक समोसा मी बनवून दाखवते. वरच्या साईडला थोडंसं पाणी लावायचं आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही कडा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे व्यवस्थित चिपकून झालं ना, याच्यामध्ये आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं ह्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं. त्याच्यानंतर जो गोलाकार भाग होता ना तिथं थोडीशी अशी दुमड घालायची आणि समोसा आपल्याला जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. तर ही दुमड नक्की घालायची, तरच समोसा छान असा बनतो शेपमध्ये. त्याच्यानंतर खालच्या साईडला अशा प्रकारे अंगठ्यानं किंवा बोटानं प्रेस करायचं, म्हणजे समोसा जो आहे ना तो आपला अशा प्रकारे उभा राहतो. तर अशा प्रकारे हा एक समोसा मी बनवून दाखवलेला आहे. आणखीन एक पारी तुम्हाला लाटून समोसे बनवून दाखवते मी. मैदा लावायचा आणि अशा अंडाकार पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे. थोडी जाडसर अशी लाटून घ्यायची. चाकूच्या साहाय्यानं ह्याचे 2 भाग करायचे आणि जिथून आपण ही पारी कट केली ना तिथं पाणी लावायचं आणि अशा प्रकारे दोन्ही कडा आहेत त्या एकमेकावर प्रेस करून चिकटून घ्यायच्या आहेत. ह्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि जी गोलाकार बाजू असते ना समोस्याची त्या साईडला थोडीशी दुमड घालायची आणि समोसा बंद करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अगदी सहज कोणीही बनवू शकतील, इतक्या सोप्या पद्धतीने हे समोसे बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत. पाहू शकता हा सुद्धा छान झालेला आहे समोसा. तर त्याच प्रकारे हा दुसरासुद्धा आणखीन एक समोसा दाखवते तुम्हाला. तर सुरुवातीला थोडंसं जास्त वेळ लागतो जर तुम्हाला सवय नसेल तर, पण एकदा सवय झाली ना, म्हणजे एक 2-3 समोसे बनवलेत ना की तुम्ही नंतरचे समोसे जे आहेत ते पटापटा अशा प्रकारे बनवून घेऊ शकता. आणि समोसे एकदम एक 7-8 बनवून घ्यायचे आणि मग ते तळायला घ्यायचे. इथं मी 7-8 समोसे बनवून घेतलेले आहेत आणि अगदी फास्ट तुम्ही समोसे बनवू शकता ह्या पद्धतीने जर बनवलं तर. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल, थोडं नॉर्मल गरम करायचं आणि ह्याच्यामध्ये समोसे टाकायचे आहेत. समोसे तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा. हाय फ्लेमवरती समोसे अजिबात तळू नका. वरून कलर लाल दिसेल आणि आतून समोसे मऊच राहतील. त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती समोसे तळून घ्या. एक 8 ते 10 मिनटाचा वेळ लागतो छान कलरवरती समोसे तळायला लो फ्लेमवरती. पण गडबड करू नका. तर पाहू शकता एक 3-4 मिनटानंतर थोडासा गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे समोस्याला. तर आणखीन एक 3-4 मिनटं लागतील. पाहू शकताय
थोडं आलटून पलटून आपल्याला लालसर रंगावरती समोसे तळून घ्यायचे आहेत. तर लो टू मिडियम फ्लेमवरती हे 7-8 मिनटामध्ये आपले समोसे जे आहेत ना तळून तयार होतात. तर पेशन्स ठेवायचे समोसे तळताना, नाहीतर समोसे वरून लाल दिसतात आणि आतून कोटिंग जे आहे ते मऊच राहतं. त्याच्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती कुरकुरीत असे समोसे तळून घ्यायचे. आणि काय अशा प्रकारे हॉटेलसारखे आपले समोसे घरच्या घरी मी बनवलेले आहेत ते तयार आहेत. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत मी इथं मिरचीसुद्धा तळलेली ठेवलेली आहे आणि पुदिन्याची चटणी बनवलेली होती तीसुद्धा घेतलेली आहे. आणि कलरवरूनच तुम्हाला समजत असेल किती छान समोसे बनलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत. आणि एक 4-5 तास तरी असेच कुरकुरीत राहतात बरं का हे समोसे. चला मग तुम्हीसुद्धा ही समोस्याची रेसिपी पटकन ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कसे झालेले आहेत समोसे. त्याचबरोबर माझ्या जर या छान छान रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.